श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते. मग मुलांच्या शिक्षणासंबंधित असेल, अभ्यासासंबंधित असेल, व्यवसायासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल किंवा आपल्या मुलाचा विवाह ठरत नसेल किंवा जर एखादं लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल किंवा आजारी पडत असेल, एखाद्यानं जर करणी केली असेल किंवा कोणते जर दोष असतील तर त्याची आईवडिलांना विशेष काळजी असते, चिंता असते. आणि ही आपल्या मुलावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आपले आईवडील अनेक उपाय अनेक सेवा करत असतात. असे जर काही उपाय काही सेवा जर आपण काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होत असतो, फळ मिळत असतं. आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला आईनं आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे. आणि ही वस्तू ओवाळून फेकून दिल्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, विघ्न असतील तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. आपल्या मुलांची प्रगती होणार आहे. प्रत्येक कामामध्ये त्यांना यश प्राप्ती होणार आहे. आता अशी ही कोणती वस्तू आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व असून आपले हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येत असते. तसेच पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असून पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं. तसेच लक्ष्मी मातेसोबतच पौर्णिमा तिथी ही पितरांना देखील समर्पित आहे. तसेच या पौर्णिमे तिथीला अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात. आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी या पौर्णिमेला म्हणजेच दर महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात. तर अशीच एक साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा म्हणजेच एक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आईनं प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेला आपल्या मुलांसाठी, मुलांच्या भरभराटीसाठी आणि प्रगतीसाठी करायचा आहे. तर या पौर्णिमे तिथीच्या दिवशी आईनं ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे. ही साफसफाई करत असताना आपल्या घरातील फरशी पुसत असताना या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आईनं एक ओंजळवर खडे मीठ टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि गोमूत्र टाकायचं आहे. आणि या पाण्याने आपल्या घरातली फरशी पुसून घ्यायची आहे, साफसफाई करायची आहे. आणि त्यानंतर स्नान करायचं आहे. स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, खडे मीठ टाकायचं आहे. जर तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर पंचगव्य थोडंसं टाकायचं आहे किंवा गंगाजल मिसळायचं आहे. आणि त्याचबरोबर काळे तीळ आपल्याला या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच घरातील प्रत्येक व्यक्तीने दर महिन्याच्या पौर्णिमेला अशा प्रकारे अवश्य स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर आईनं आपल्या घरामध्ये एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि गंगाजल घालायचं आहे. जर तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तरी देखील तुम्ही हळदीचे पाणी जरी घेतले तरी चालेल. आणि यामध्ये एक आपल्याला आंब्याचं पान घ्यायचं आहे. आंब्याचं पान कुठंही फाटलेलं, तुटलेलं, खराब झालेलं, किडलेलं नसावं असं हे आंब्याचं पान घ्यायचं आहे. आणि या आंब्याच्या पानाने हे हळदीचं पाणी, गंगाजल मिसळलेलं पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. ज्या ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करते तर त्या त्या ठिकाणी आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती, मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. या दिवशी आपण माता लक्ष्मीला अभिषेक करायचा आहे. तुम्ही दुधाने करू शकता, मधाने करू शकता, गंगाजलाने करू शकता. परंतु ही जर धातूची मूर्ती असेल तरच आपल्याला अभिषेक करायचा आहे. फोटोला किंवा प्रतिमेला अभिषेक करायचा नाही. आणि त्यानंतर ही सेवा झाल्यानंतर
आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. लाल रंगाची फुलं असतील, मिठाई असेल, नैवेद्य असेल तर तो अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित केला तर अतिशय उत्तम. परंतु तुम्ही जर असा दिवा जर प्रज्वलित करू शकत नसाल तर कोणत्याही धातूचा करू शकता. परंतु हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये आपल्याला कलावेची वात लावायची आहे. आता कलावेची जरी वात मिळाली नाही तरी तुम्ही जोडवात, कापसाची जोडवात लावू शकता. त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. पिवळी मोहरी तुम्हाला थोडीशी चिमूटभर टाकायची आहे. 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला माता लक्ष्मी समोर आपल्या देवघरातील देवांसमोर प्रज्वलित करायचा आहे. आता हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे. हा दिवा विझू द्यायचा नाही. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणजेच आईनं हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी. तर आईने या ठिकाणी ही पूजा झाल्यानंतर, ही सेवा झाल्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकमचं एकदा पठण करायचं आहे. श्री सुक्तमचे एक वेळा पठण करायचं आहे. आता तुम्हाला जर हे पठण होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला जर माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र येत असेल तर तो तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या बीज मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. आता तो तुम्ही जपमाळेने करू शकता किंवा बोटावर मोजून करू शकता. परंतु हे जे आपण सेवा केलेली आहे तर ही आपल्या मुलांसाठी, मुलांच्या भरभराटीसाठी आणि प्रगतीसाठी करत आहोत. मुलांवरची सर्व विघ्न, संकट, अडचणी दूर करण्यासाठी करत आहोत. आणि त्यासाठी आपण कोणतीही सेवा करत असताना, कोणताही उपाय करत असताना तो अगदी श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे. आणि म्हणूनच हा जो आपण उपाय पाहत आहोत तर हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी अगदी मनापासून करायचा आहे. तरच याचं आपल्या मुलांना निश्चित फळ प्राप्त होणार आहे. तरी अशा प्रकारे आपली ही सेवा झाल्यानंतर आईनं अगदी मनापासून माता लक्ष्मीला, आपल्या देवघरातील देवीना, कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे, हात जोडायचे आहेत आणि आपल्या मुलावरची सर्व संकट, विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे. जे काही तुमच्या मुलांसंबंधी तुमच्या समस्या असतील त्या सर्व समस्या, अडचणी या ठिकाणी बोलून दाखवायच्या आहेत. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे या स्नानासोबत दानाला देखील विशेष महत्त्व असल्यामुळं आपण आपल्या कुवतीनुसार गरजवंतांना अवश्य या दिवशी दानधर्म करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गोमातेची देखील अवश्य सेवा करायची आहे. गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. गोमातेची पूजा करायची आहे. हळदी कुंकू व्हायचं आहे. तिचे चरण धुवायचे आहेत. तिला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता असतात. त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आपल्या मुलाबाळांवरती त्यांचा आशीर्वाद राहील यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. जवळपास माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील आपल्याला तिची पूजा करायची आहे. आणि हे सर्व सेवा उपाय करत असताना दिवसभर माता लक्ष्मीचं, भगवान श्री विष्णूचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या मुलांवरची सर्व विघ्न, संकट दूर होण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. अगदी मनापासून आपण ही प्रार्थना करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी तुम्ही उपवास देखील करू शकता. त्यानंतर आता ही दिवसभर सेवा झाल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या तुळशीजवळ देखील अशाच प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केलेला आहे. म्हणजेच आपल्याला या दिव्यामध्ये देखील देशी गाईचं तूप घालायचं आहे, लवंगा घालायच्या आहेत, चिमूटभर हळद घालायची आहे आणि चिमूटभर मोहरी घालायची आहे. तर अशा प्रकारे जोडवात लावून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशी मातेला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला जर तुळशी मातेचा जर कोणता मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीज मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. कारण ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतोच. त्यामुळे तुम्हाला या वेळेला भगवान श्रीहरी विष्णूंचा जप केला तरी देखील चालेल. त्यानंतर तुळशी मातेजवळ देखील आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी, सर्व विघ्न दूर होण्यासाठी या लक्ष्मी मातेजवळ प्रार्थना करायची आहे. आता ही सेवा झाल्यानंतर, आता ही दिवसभर जी सेवा आपण केलेली आहे, उपाय केलेला आहे, तर हा उपाय आपल्या मुलांसाठी आपण केलेला आहे. म्हणूनच हा उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. आता तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर, धूपदीप दाखवल्यानंतर आईनं
मुलांवरून ओवाळण्यासाठी काही वस्तू घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये एक कागद ठेवायचा आहे, पेपर ठेवायचा आहे आणि या पेपरवरती मी ज्या वस्तू सांगत आहे तर त्या वस्तू ठेवायच्या आहेत. तर त्यापैकी पहिली जी वस्तू आहे तर ते म्हणजेच खडे मीठ. अगदी ओंजळभर आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे. पिवळी मोहरी देखील एक ओंजळभर घ्यायची आहे. आता तुम्ही जर म्हणाल आमच्याकडे पिवळी मोहरी नाही तर तुम्ही ते काळी मोहरी आहे तर ती घेतली तरी देखील चालेल, परंतु यावरती आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा आपल्याला 4 घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर तमालपत्राची आपल्याला 4 पानं घ्यायची आहेत. ही तमालपत्राची पानं कुठेही फाटलेली, किडलेली नसावीत. तसेच लवंगा देखील अखंड लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर तुरटी असते तर ती तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू घेऊन आईनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. आता जर समजा तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं आहेत आणि तुमच्या दोन्ही मुलांसाठी हा उपाय करायचा असेल तर आईनं प्रत्येक मुलासाठी वेगवेगळे साहित्य घ्यायचं आहे. म्हणजेच प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्लेटमध्ये हे साहित्य ठेवायचं आहे आणि हे सर्व घेऊन देवघरासमोर या 2 प्लेट असतील, 3 प्लेट असतील तर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर एक वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि या ज्या वस्तू आहेत ज्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू अभिमंत्रित करायच्या आहेत आणि त्यानंतर अभिमंत्रित झाल्यानंतर फलश्रुती देखील म्हणायची आहे आणि त्यानंतर आपण ही जी सेवा करत आहोत, ही उपाय करत आहोत, तर हा आपल्या मुलांसाठी, मुलांच्या भरभराटीसाठी, प्रगतीसाठी करत आहोत. तर ही सेवा पूर्णत्वास जाऊ दे अशी लक्ष्मी मातेला, आपल्या कुलदेवतेला, आपल्या देवघरातील देवी देवतांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलाला किंवा मुलीला आपल्याला खुर्चीवरती किंवा पाटावरती देवघरासमोर बसवायचं आहे आणि त्यानंतर या ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये तर त्याच्यावरती आपल्याला 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हे वस्तू आपल्याला पेटवायच्या आहेत, जाळायच्या आहेत आणि त्यानंतर या जाळून 3 वेळा आपल्या देवघरातील देवावरून, माता लक्ष्मीवरून ओवाळायच्या आहेत आणि ओवाळत असताना मी ही सेवा करत आहे तर माझ्या मुलांसाठी, मुलांच्या भरभराटीसाठी, प्रगतीसाठी, तर जी काही संकट असतील तर विघ्न असतील तर ती दूर होऊ दे अशा प्रकारे बोलून आपल्याला ही 3 वेळा आपल्याला ओवाळायची आहे आणि त्यानंतर आपल्या मुलावरून आपल्याला ही अशाच प्रकारे 3 वेळा ओवाळायची आहे. डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला ही ओवाळायची आहे आणि त्यानंतर ओवाळून झाल्यानंतर या वस्तू आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत. उंबरट्याच्या बाहेर नेऊन ही तुम्हाला प्लेट ठेवायची आहे किंवा शक्य असेल तर घरापासून दूर नेऊन आपण वाहत्या पाण्यामध्ये किंवा दूर ठिकाणी आपल्याला फेकून द्यायचे आहेत. कोणालाही याची इजा होणार नाही अशा प्रकारे. त्यानंतर तुमच्या घरात जर 2 मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी अशा प्रकारे सेवा करायची आहे. प्रत्येक मुलावरून आपल्याला या वस्तू पेटवायच्या आहेत. देवावरून एकदा 3 वेळा ओवाळायचं आहे, आपल्या मुलांवरून ओवाळायचं आहे आणि ओवाळत असताना आपल्या जे काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. जे काही असेल तर ते आणि त्यानंतर घराच्या बाहेर काढायचे आहेत आणि घरामध्ये आल्यानंतर या वस्तू जर घराच्या बाहेर नेल्या तर घरामध्ये येत असताना हातपाय धुवायचे आहेत आणि मगच आपल्या घरामध्ये यायचं आहे. घरामध्ये आल्यानंतर भीमसेनी कापराच्या 5 ते 6 वड्या पुन्हा घ्यायच्या आहेत. त्यावरती 2 लवंगा ठेवायच्या आहेत, अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्या आपल्या घरामध्ये पेटवायच्या आहेत आणि याचा संपूर्ण घरामध्ये आपल्याला धूर करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी बाधा असेल, नकारात्मकता असेल, जो दोष असेल, जर एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा सतत आजारपण असेल, आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये जर सतत अडचणी येत असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे, ही सेवा करायची आहे आणि अशा प्रकारे अगदी साधी सोपी सेवा आहे, अगदी साधा सोपा उपाय आहे. पण हा उपाय तुम्ही एकदा न करता दर महिन्याच्या पौर्णिमेला आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे आणि हा उपाय आईनंच आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या मुलावरची सर्व विघ्न, संकट दूर होणार आहेत. परंतु कोणताही उपाय करत असताना अगदी श्रद्धेने आणि मनापासून केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.